आपलं आगमन झाले, आपलं स्वागत आहे. मागील काही दिवसापूर्वी आपलं एक सोशल मीडियावर व्हिडिओ फिरत होता की अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भामध्ये आपण महापुरुष मानत नाही असा काहीतरी विषय होता. काय सांगाल? पहिल्यांदा जय भीम. आणि बरं झालं तुम्ही जो मला प्रश्न विचारला, कारण काही आरएसएसची सुपारी घेतलेले काही लोक, खास करून पोतरा संघटनेचे, आणि हे मला म्हणजे मातंग समाजाच्या नजरेमध्ये मला मायनस करण्यासाठी त्यांनी दादासाहेब शेळके अण्णाभाऊ साठे महापुरुष नाही असं म्हणतात. त्याचा इतिहास असा आहे की लातूरला जो उपवर्गीकरण विरोधी मोर्चा झाला, ज्यात माझं भाषण झालं, त्यात मी असं म्हणालो की कोणीतरी चुकून म्हणाले की अण्णाभाऊ साठे महापुरुष नाही. तर या पोतरा संघटनेच्या लोकांनी एवढी आदळआपट केली. मुळात अण्णाभाऊ साठेला आम्ही मानतो, ते महापुरुष आहेत. आम्हाला, आमच्या आंबेडकरी समाजाला काहीच अडचण नाही. माझा त्या पोतरा संघटनेचा जो राष्ट्रीय अध्यक्ष आहे, माझे आमदार भालेराव नावाचा उदगीरचा, तो पोतरा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष एक एबीपी न्यूज चॅनलला मुलाखत देताना असं म्हणालाय की महापुरुषाच्या यादीमध्ये अण्णाभाऊ साठेचं नाव नाही. मी त्याला प्रश्न केला की तू जो चाटे क्लासचा विद्यार्थी आहेस, चाटे क्लास म्हणजे काही वाईट कृपया घेऊ नका, आरएसएसचं नाव ठेवलं मी, मग तू चाटे क्लासचा ट्रेनिंगचा विद्यार्थी आहेस आणि तू त्यांचं काम करतोस. जर महापुरुषाच्या यादीमध्ये जर अण्णाभाऊ साठेचं नाव नसेल तर तू स्वतःला भाजपचा नेता समजतो, सेंट्रल गव्हर्नमेंट भाजपचा आहे, बरोबर आहे. मग तुम्ही काय करता? आता का आदळआपट करत नाही? चुकून कोणतरी म्हणाला अण्णाभाऊ साठे महापुरुष नाही, तर एवढी आदळआपट केली. मग ज्या पक्षामध्ये राहून तू का आदळआपट करत नाही असा प्रश्न होता. आमचं काही ऑब्जेक्शन नाही. आम्ही अण्णाभाऊ साठेला मानतो, ते साहित्य सम्राट होते, याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. फक्त मला मायनस करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीने तो विषय डायव्हर्ट केला. या अगोदरही मातंग समाज आपला लहान भाऊ म्हणून आपण समजत होतात आणि या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या ठिकाणी भांडण लावल्याचं या ठिकाणी दिसत आहे. काय तुम्हाला वाटते बरं? नाही, माझा स्वतःचा आरोप आहे, हे काही लोकांना आरएसएसनी सुपारी दिलेली आहे आणि सुपारी घेतलेले लोक त्याला तेवढं काम करायचं. कारण हे जे स्वतःला मातंग समाजाचे नेते समजतात, याला खरंच मातंग समाजाचा पुळका असता, याला खरंच मातंग समाजाचं भलं करायचं असतं. जो लवजी अभ्यास आयोग नेमला, त्याच्या 65 तरतुदी सरकारने अग्री केल्या, पण काम काही केलं नाही. एक उदाहरण सांगतो, त्यामध्ये असलेलं प्रत्येक तालुक्याला मातंग समाजाची इंग्लिश स्कूल काढा, हॉस्टेल काढा. निघाल्यात का? 2011ला अग्री केलेला आयोग कुठं मातंग समाजाने रस्त्यावर उतरले? महाराष्ट्रामध्ये जो सामाजिक न्याय विभाग आहे, त्याचा निधी फक्त बोधासाठी खर्च केला जातो, मातंगासाठी खर्च केला जातो. तो डायव्हर्ट केला लाडकी बहिणीला. कुठं मातंग समाजाचे नेते रोडवर उतरले? एवढंच नाही, 2-3% बघतात. ही आरएसएसची सुपारी घेतली का म्हणतो मी? यायला मातंग समाजाचा पुळका नाहीच. कारण यायला मातंग समाजाचा पुळका असला, एससीला फक्त 13% भेटते. ऍक्च्युअली खुला प्रवर्ग हा 40%चा आहे. खुला प्रवर्गाचा फायदा मातंगाला घेता येतं. मग 14 मे 2026ला फडणवीस सरकारने एक कायदा केला, त्यात आज सांगितलं जे आरक्षणाचा फायदा घेतात त्यांना खुला प्रवर्गामध्ये फायदा घेता येणार नाही. सुप्रीम कोर्ट काय सांगतं? खुला प्रवर्ग सगळ्याचा, म्हणजे सगळ्याबरोबर मातंगाचा. 2-3% भांडणारे पोतरा संघटनेचे सगळे पदाधिकारी 40% का भांडत नाही? इथं मातंग समाजाचं नुकसान नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर जे 100% यांनी सुपारी घेतलेली आहे आणि सुपारी घेण्याचा उद्देश बौद्ध समाजाला टार्गेट करणे. आता तुम्ही म्हणता टार्गेट का? कारण या महाराष्ट्रामध्ये एकच असा आंबेडकरी समाज आहे की तो अंगावर धावून जातो. अन्याय अत्याचाराच्या विरोधात विनाकारण नाही. संविधान धोक्यात असले की लढतो कोण? आरक्षण धोक्यात असले की लढतो कोण? तुम्हाला माहित असेल, मागे सुप्रीम कोर्टाने अट्रॉसिटी एकदम म्हणजे कमजोर केली होती. 20 लोक मेले आंबेडकरी चळवळीचे. कुठं होते? पोतरा संघटनेचे माणसं. म्हणजे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक गोष्ट सिद्ध होतं की यांना मातंग समाजाचा पुळका नाही. भीम टायगर सिरीजच्या माध्यमातून उपवर्गीकरणाच्या विषयी पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? आम्ही सध्याही महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत.
आमची जागृतीची गर्जना चालूच आहे आणि याही पुढे लवकरात लवकर उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द जर नाही केला तर आम्ही आंदोलन तीव्र करेल आणि पुढे जर कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाला त्यांना शासन जबाबदार राहील. हिंगोली जिल्ह्याचा सुपुत्र दिपके जे आहे ते त्यांनी जंतर मंतरवर आंदोलन केलं. त्या दरम्यानमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला. या संदर्भात तुमचं काय मत आहे? उशिरा का होईना परंतु न्याय मिळाला, परंतु तिथली जे काही पोलीसवाले आहेत त्यांनी लाठीचार्ज केलाय, काय म्हणा? पहिल्यांदा भीम टायगर सेनेच्या वतीने मी त्यांचा निषेध करतो, कारण भारतीय संविधानाचं आर्टिकल 19(1)(2 इथल्या प्रत्येक नागरिक, विद्यार्थी इत्यादी इत्यादी कोणी असेल त्यांना शांततेच्या मार्गाने विनाशस्त्र आंदोलन करणं हा त्याचा फंडामेंटल राईट आहे. आणि मग संविधानाच्या अधीन राहून आंदोलन करत असताना हा चिरडण्याचा प्रकार आहे, हा हुकुमशाहीचा प्रकार आहे, आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. पण मला आनंद वाटला यांनी न्याय दिला नाही, मोदीनं झुकलं सरकार ते लोकांपुढे. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो की तर जाती धर्माच्या भिंती तोडून सगळेजण त्या ठिकाणी हे झाले आणि ते सर्वांनी जिंकलं आणि इथं लोकशाहीच मोठी आहे दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही अभिजित दिपकेचे अभिनंदन करतो. आम्ही मातंग समाजाच्या विषयी मागते असा शब्द वापरला होता, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, काय भूमिका असणार आहे? मी आताच सांगितलं, दुर्दैवाने हे काही लोक सुपारी घेतलेले आहेत नाही पोतरा संघटनेचे, हे चाटे क्लासमध्ये शिकलेला कसबे असेल, तुमचा ते सचिन साठे असेल, ते तुमचा काय सुधाकर भालेराव असेल, अजून मला म्हणजे बरेच आहेत नाव मला माहीत नाही. तर हे या लोकांनी, पोतरा संघटनेच्या लोकांनी हे चाटे क्लास म्हणजे आरएसएसच्या अवलादीने मला संपविण्याची सुपारी घेतली. म्हणजे मी काय बोलतो, माझ्या त्यातला मतितार्थ, त्या पाठीमागची भावना, त्या पाठीमागची पोटतिडक यांना समजून घ्यायची नाही, अशाचा भाग नाही, समजून घेतात. जर घेतलं तर मी मोठा होईल ना, हे लोकांसमोर त्या येऊ देत नाही. मला मातंग समाजाबद्दल मला आदर आहे. मी मातंग समाजाला कशाला मागत्या म्हणू? मी मागत्या कोणाला म्हणालो? एका व्यक्तीला म्हणालो, ज्यांनी म्हणाला बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही, त्याला मागत्या म्हणालो. यायला आग व्हायची काय गरज आहे? मातंग समाजाला कसं मी आदर करतो मातंग समाजाचा. जे जे बाबासाहेबांना आव्हान देईल, जे जे संविधानाला आव्हान देईल त्याची पूजा करू मी का त्याला वंदना करू? माझा मागत्या हा शब्द व्यक्तीसाठी होता, त्या व्यक्तीसाठी जो बाबासाहेबांना नाव ठेवतो, जो बौद्ध समाजाला चोर दरोडेखोर म्हणतो, जो कार्यक्रमामध्ये बौद्धांना बुटा आणि चपला दाखवितो, अशा व्यक्तीला बोललेला हे कृपया माझा फरक समजून घ्या. मातंग समाजाबद्दल माझा आक्षेप नाही, त्या बिचाऱ्याला अजून काही माहित नाही. मी अनेक मातंगाचा, मी सुद्धा हातगावला 7 तारखेला मोर्चा लावला. माझ्याकडे अनेक मातंग समाजाने, मी युट्यूबवर माझे व्हिडिओ आहेत, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. यायला याची दुकानदारी चालवायची, सुपारी घेतलेल्या बुटानं मारायला आरएसएस यायला, सुपारी घेतलेल्या लोकांचं टार्गेट पूर्ण काही नाही केलं तर, आणि मग त्यांना आंबेडकरी चळवळीचा आवाज दाबवायचा आणि नेतृत्व खतम करायचं, म्हणून ते तशा पद्धतीने ते शब्द फिरतात, बाकी काही नाही. हिंगोली जिल्ह्यातील वसमतला तुमचा दौरा आहे, काय विषय आहे? ऍक्च्युली आमचा दौरा हे जे चालू आहे महाराष्ट्रभरच आहे आमचा दौरा, त्याचा एक भाग वसमत आहे. कारण अबकड संदर्भात आम्ही जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. मुळात मला सांगायचं, आपल्याला माझा प्रश्न आहे, संविधानापेक्षा कोणी मोठं आहे का? बरोबर आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल, सुप्रीम कोर्टाने संविधानाला जन्म दिला की संविधानाने सुप्रीम कोर्टाला जन्म दिला? तर त्याचं उत्तर आहे, संविधानाने सुप्रीम कोर्टाला जन्म दिला. 124 आर्टिकल, संसदेला जन्म कोणी दिला? संविधानाने दिला 79 अंतर्गत. आणि म्हणून संविधानाचे जेवढे पार्ट आहेत, 8 डेटला बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान, एक प्रास्ताविक 22 भाग, 395 कलमे, 8 परिशिष्ट, विद्यमान संविधान, एक प्रास्ताविक 25 भाग आणि 448 कलमा आणि 12 परिशिष्ट 8 डेटला आहेत. मला प्रश्न विचारायचा आहे, यात कुठं उपवर्गीकरणाची तरतूद आहे सांगा मला. सुप्रीम कोर्टाचं काम आहे संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेणे, एका तरी कलमात आहे. अशा पद्धतीने तुम्ही संविधानाची वाट लावता, आम्ही शांत बसणार आहोत का? म्हणून ती जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रभर आम्ही जनजागृती करत आहोत की अशा पद्धतीने संविधानाची कशी वाट लावतात, त्याचाच भाग आज वसमतला बैठक होती. दादा, आपण भीम टायगर सेना ही सामाजिक संघटना आहे. या अगोदर आपण राजकीय स्टेजवर देखील होतात. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील, या संदर्भामध्ये आपली काय भूमिका असणार आहे? सध्या राजकारणाच्या बाबतीत आमचा कोणताही निर्णय नाही. आमच्यासाठी जे संविधानाची वाट लावत आहे, साहेब तुम्हाला काही माहित नसेल,
आपण इकडं काही कार्यकर्ते आमचे नुसतंच म्हणतात मनुस्मृती कशी लागते काय लागते. मनुस्मृती लागू झाली, तुम्हालाही धोका आहे. 10 जुलै 2025 जनसुरक्षा कायदा वाचा. सगळे तुमचे फंडामेंटल राईट धोक्यात आली. यापुढे तुम्हाला आवाज उठेल 7 वर्ष शिक्षा आहे, बेलची तरतूद नाही. हे काय भानगड आहे. दुसरा राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, धर्म स्वातंत्र्य हक्क, याच्यावर गदा आणली. तुम्हाला माहित आहे 2-3 महिन्यापूर्वी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा अस्तित्वात आला. हा एक कायदा. म्हणजे अशा पद्धतीने वाट लावली. हे मुद्दे आमच्यासाठी महत्वाचे आहेत. संविधान राहिलं बाकीच्या गोष्टी आहेत. म्हणून आमचा भीम टायगर सेनेचा सगळा फोकस या मुद्द्यावर आहे सध्या. बाकी विषय आमच्या पुढे नाही. ठीक आहे.